तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये अजून सुद्धा 8 कामगार हे इमारतीच्या मलब्याखाली अडकलेले आहेत। त्यांना काढण्यासाठी यंत्रणा अतिशय अपुरी असल्याचा आरोप करत अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे आणि अक्षरशः मदतीसाठी याचना करत टाहो फोडलाय। संथ गतीनं काम जर सुरू राहिलं तर आमची माणसं कधी बाहेर येणार असा सवाल या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। 42 तास होऊन गेलेत, अद्याप देखील आतमध्ये अडकलेल्या 8 जणांचा शोध लागत नाही। त्यांचे नातेवाईक चिंता व्यक्त करताना दिसतात। आपल्यासोबत काही नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, आता 48 तास होऊन गेलेत, अद्याप देखील शोध लागला काहीच नाही, शोध लागला अजून काहीच नाही। कशाला तसा दिसायला लागलाय ते काय काढला सुद्धा नाही तिथून। काय वाटतंय का तरी त्यांना काढायला पाहिजे का नाही? किती दिवस झाले? 48 तास झाले आमचे लोक अडकले त्याच्यात। त्यांनी काढायला पाहिजे का नाही? काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे का नाही? हा, काय बोलत नाहीत म्हणून ते म्हणतात ना, गरीबामुळे तसं आहे ना। एखादा VIP लोक तिथं असतं ना, लगेच कधीच काढलं असतं, माहिती आहे का? पण त्यांनी काढायला पाहिजे, पण काढत नाहीत। 48 तास होऊन गेलेत। आम्ही किती वेळ हे करायचं, दम धरायचा? काय म्हणतात त्यांच्याकडून? काय सांग त्यांच्याकडून काहीच नाही, ते काय बोलतच नाहीत, काय येत पण नाही। त्यांनी यायला तरी पाहिजे ना ऍटलिस्ट, की म्हणा तुमची काढूत आम्ही लोक, आणखी काहीतरी वाढवत, माणसं वाढवत, मशिनरी वाढवत। काहीच वाढण्याचं काय आम्हाला हे दिसतच नाहीये। पावसानं सुद्धा साथ दिली तरी पण यांना कळना झाले काढावं म्हणून। आता पाऊस उजडलाय तरी देखील यंत्रणा तुटपुंजी पडते, अधिकची कुवत बोलवण्यात येत नाही, असं आरोप आता नातेवाईक करताना। ताई, कोण आहे तुमचं? आतमध्ये कोण अडकले? मिस्टर अच्छा, काय करत होते तिथे? काय काम करायचे? इथं साफसफाईचं काम करतात, पण या जायचा रस्ता आहे ना, ते तिकडून येत होते, दुपारची शिप होती। मग ते येता येता ढासळ वाटतंय, ते ढासळ तर मग पळायले। बाकीचे लोक सांगतात ना आम्हाला की पळायले होते, तर ते पडड्या खाली, मग पडड्या त्या ढिगाऱ्या खाली चेपलेत म्हणा। तर आम्ही 2 दिवस झालं म्हणतो की मशनरी वाढवा, खालून मशनी लावा, तिकडून आमचा माणूस इथंच आहे। हे लोक काय मशनी वाढविना, तर नुसतं म्हणतात की हा चालू आहे। सीसीटीव्ही कॅमेरा तर ऍटलीस्ट बघायला पाहिजे का नाही? त्या लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा नसते का ह्यांच्याकडे? सगळं माहिती असणार आहे त्यांना, पण ते मुद्दाम म्हणून काढतच नाहीत। काढीनाच झाले तर काढायला पाहिजेत लोक, माहिती आहे का? सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळं हे या काढायला पाहिजे त्यांनी, पण ते काढत नाही, तर काढायला पाहिजे त्यांनी। आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचे लोक लवकर काढावं। तुमचं कोण नाही? पप्पा आहेत माझे, काय काम करायचे इथं? झाडू खात्यामध्ये साफसफाई। अच्छा, एकच आहे ते. हो। तरी जे कुटुंब आहे ते आता व्याकुळ झाल्याचं दिसतंय, कारण आता 42 तासांपेक्षा अधिक काल उलटून गेले, अद्याप देखील आतमध्ये अडकलेल्या 8 जणांचा शोध लागत नाही, संपर्क होऊ शकत नाही। या नातेवाईकांनी मागणी केली की प्रशासनाने इथं जी यंत्रणा आहे ती यंत्रणा वाढवावी, ज्या पोकलेन मशिनी आत्ता लावल्या त्यांची संख्या वाढवावी, प्रशासनानं सहकार्य करावं आणि लवकरात लवकर आमचे जे माणसं आतमध्ये अडकलेत, जे आमचे कुटुंबातील सदस्य आतमध्ये अडकलेत, त्यांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढावे अशी मागणी आता या नातेवाईकांनी केली। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे।